आणि आता एक महत्त्वाची बातमी ती हिंगोलीमध्ये व्यापाऱ्याला बेदम मारहाण झाली आहे। दोघांकडून लाकडी दांड्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे। बासंबा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटकही केलेली आहे। पेट्रोल पंपावर भर दिवसा ही घटना घडलेली आहे। लाठाकाठ्यांनी खुर्च्यांनी त्याला मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये। हिंगोलीतली घटना आहे। या प्रकरणी बासंबा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून। समाधान, नेमकं असं काय झालं की या व्यापाऱ्याला एवढी मारहाण करण्यात आली? निश्चित हेमाली, आपण जर बघायला गेलं तर बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। एका पेट्रोल पंपावर जे आहे ते स्टोन क्रेशर चालक जे आहेत त्यांना ही मारहाण करण्यात आलेली आहे। क्षुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याचं कळतंय। तर जे आहे ते 17 तारखेला ही घटना घडलेली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। या संदर्भात बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या दोन्ही आरोपीवर अजूनही या पोलिसांनी जे आहे ते कारवाई केलेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी हे जे मारहाण झालेले व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनी जे आहे ते पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिलेली आहे आणि या जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करायची मागणी केलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते अशा मारहाणीच्या घटना जवळपास या 2 महिन्यामध्ये दोनदा घडलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी गुंडगिरीचा प्रवाह या हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे। धन्यवाद समाधान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।